विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या 4 जागांसाठी 26 जूनला मतदान तर 1 जुलैला मतमोजणी। कोकण पदवीधर मतदारसंघाची जागा काँग्रेसच लढणार। एबीपी माझाला सूत्रांची माहिती। 28 मे पर्यंत नाव जाहीर होणार। काँग्रेस समन्वयक रमेश कीर यांचं नाव आघाडीवर असल्याची माहिती। भाजप आमदार राम शिंदेंनी मुख्यमंत्र्यांची त्यांच्या ठाण्यातल्या शुभदीप या निवासस्थानी जात भेट घेतली। अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचं निमंत्रण देण्यासाठी भेट घेतल्याची राम शिंदेंची माहिती। नाशिकमधले अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज स्वतःहून पंतप्रधानांचा प्रचार करणार। मोदींच्या प्रचारासाठी शांतिगिरी महाराज शनिवारी वाराणसीला रवाना होणार। भाजपात जायचं की नाही हे निकालानंतर ठरवणार। शांतिगिरी महाराजांनी नाशिक पोलीस आयुक्तांची घेतली भेट। नाशिकमधील अवैध धंदे बंद करावेत। नाशिक धार्मिक शहर असल्यानं त्याचं पावित्र्य राखावं यासाठी दिलं निवेदन। नाशिक पालिकेकडून ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमच्या स्वच्छतेसाठी विशेष पथकाची स्थापना। स्ट्रॉंग रूमच्या स्वच्छतेसाठी 44 कर्मचाऱ्यांची नियुक्ती। पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाची माहिती। नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघाची 4 जून रोजी नागपूरच्या कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मतमोजणी। मतमोजणी काळात 4 दिवस बाजारपेठ बंद ठेवायला व्यापाऱ्यांचा विरोध। मान्सूनपूर्व स्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मुंबई पालिकेमध्ये घेतली बैठक। मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढांच्यासह पालिका आणि पोलीस आयुक्तांची बैठकीला उपस्थिती। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून नागपूरमधल्या मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामांची पाहणी। गेल्या वर्षीप्रमाणे पुन्हा नागपुरात पूरस्थिती उद्भवू नये यासाठी पालिका अधिकाऱ्यांकडून फडणवीसांनी घेतला आढावा। दुष्काळासारख्या गोष्टीवर राजकारण करणं शरद पवारांसारख्या मोठ्या नेत्याला शोभत नाही। फडणवीसांची टीका। तर शरद पवार आणि विरोधी पक्ष नकारात्मक मानसिकतेत गेल्याचीही फडणवीसांची टीका। चिपळूणमधील आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात प्रशासनाची 27 मे रोजी महत्त्वाची बैठक। चिपळूणसह गुहागरमधल्या सगळ्या यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना। नाशिकच्या गंगापूर धरणात 25% पाणीसाठा शिल्लक। गंगापूर धरणात चर खोदण्याचा प्रस्ताव शासनानं फेटाळला। जळगावातल्या काही गावांना पिण्याच्या पाण्यासाठी नाशिकच्या गिरणा धरणातनं चौथं आवर्तन सोडलं। 2000 क्युसेक्स वेगानं पाणी गिरणा नदीपात्रातनं वाहत असल्यानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। सिंधुदुर्गात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान। पावसामुळे अनेक झाडं उन्मळून पडली। विजेच्या तारा तुटल्यानं अनेक ठिकाणचा वीज पुरवठा खंडित। काही घरांवरची छपरं देखील उडाली। बदनामी प्रकरणात दिल्लीतल्या साकेत कोर्टानं सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकरांना ठरवलं दोषी। खादी ग्रामोद्योगचे तत्कालीन अध्यक्ष व्ही.के. सक्सेना यांनी मेधा पाटकर यांच्यावर मानहानी प्रकरण केलं होतं दाखल। शिंदे गटाचे माजी आमदार शरद सोनवणेंचा आंदोलन करत सरकारला घरचा आहेर। जुन्नर तालुक्यात वाढणाऱ्या बिबट्याच्या हल्ल्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल केल्यानं केलं आंदोलन। राज्य मंडळाच्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांना भाषा विषयांच्या अध्ययनात मनाचे श्लोक आणि भगवद्गीतेचा 12वा अध्याय पाठ करावा लागणार। याशिवाय मनुस्मृतीतील श्लोकाचा अभ्यासक्रमात समावेश करण्याचा निर्णय। राज्याच्या शालेय अभ्यासक्रमाच्या प्राथमिक आराखड्यात मनुस्मृतीच्या श्लोकांचा समावेश करण्यास जितेंद्र आव्हाडांचा विरोध। मनुस्मृतीचा वापर करणं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करण्यासारखं असल्याची आव्हाडांची टीका। डोंबिवली स्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी मालती मेहता नाशिक पोलिसांच्या ताब्यात। नाशिकच्या मेहरधाम परिसरातनं मेहता यांना घेतलं ताब्यात। डोंबिवली स्फोटातला दुसरा आरोपी मलय मेहतालाही अटक। ठाणे गुन्हे शाखेची कारवाई। केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटानंतर केडीएमसीच्या कर्मचाऱ्यांकडून नुकसान झालेल्या रहिवासी इमारतींची पाहणी। पालिका कर्मचाऱ्यांकडून नुकसानीचं सर्वेक्षण। डोंबिवलीत केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटानंतर रहिवाशांची केमिकल कंपनी हटावची भूमिका। आमच्याच जागा घेऊन कंपन्या उभारल्या, त्याच कंपन्या आता आमच्यासाठी जीव घेण्या ठरतायत। स्थानिकांची प्रतिक्रिया। डोंबिवलीतल्या स्फोटामुळे जवळच असलेल्या जी.आर. पाटील कॉलेज आणि शाळेचं मोठं नुकसान। इमारतीच्या अनेक खिडक्या, लॅब यासह कार्यालयातल्या साहित्याचं नुकसान। शासनानं नुकसान भरपाई द्यावी, मुख्याध्यापिकांनी केली मागणी।
डोंबिवली एमआयडीसीतल्या दुर्घटनेचं गांभीर्य लक्षात घेता या कंपन्यांना पर्यायी जागा देणार, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. तर उद्धव ठाकरेंनी या प्रश्नी काहीही केलं नाही, फडणवीसांची टीका. डोंबिवलीतल्या दुर्घटनेच्या घटनास्थळाची केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी केली पाहणी. घडलेली घटना दुर्दैवी, आठवलेंची प्रतिक्रिया. डोंबिवलीत झालेल्या घटनांकडे उद्योग मंत्रालयानं बारकाईनं लक्ष देणं गरजेचं, तसंच अनधिकृत बांधकामांवर कारवाई होणं गरजेचं. डोंबिवलीतल्या पाहणी दौऱ्यानंतर रामदास आठवलेंची प्रतिक्रिया. पुणे अपघात प्रकरणी विशाल अग्रवालसह 6ही आरोपींना न्यायालयीन कोठडी. आरोपींचा जामिनासाठी अर्ज. विशाल अग्रवालला आजच जामीन मिळण्याची शक्यता. पुणे अपघात प्रकरणी पॉर्श कार अल्पवयीन आरोपी चालवत होता. ड्रायव्हर गंगाराम पुजारीचा पोलिसांना जबाब. पुणे अपघात प्रकरणात येरवडा पोलिसांनी निष्काळजीपणा केला. वरिष्ठ आणि सहाय्यक पोलीस निरीक्षकांवर होणार कारवाई. कल्याणीनगर अपघात प्रकरणी रवींद्र धंगेकरांचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र. अपघाताची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची धंगेकरांची मागणी. नेहमीच नैतिकतेचे कांदे सोडणाऱ्या फडणवीसांमध्ये थोडी जरी नैतिकता असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. पुणे अपघात प्रकरणावरनं रोहित पवारांची मागणी. कर्नाटकमध्ये जे झालं तेच महाराष्ट्रात होतंय. श्रीमंतांच्या मुलांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय, हे दुर्दैवी. पुणे अपघातावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया. पुण्यातल्या हिट अँड रन प्रकरणानंतर 32 पब आणि बार्सना उत्पादन शुल्क विभागानं ठोकलं कुलूप. हित वेळेनंतरही हॉटेल चालू ठेवल्यानं तसंच अल्पवयीनांना मद्यविक्री केल्याचा बार आणि पब्सवर ठपका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.